अग तू कलालने बाई करुण कल कल तू ह्या दारूच्या पाण्याची उधारी तू ग सांग मला. आई ऐक ना. हो एखादं पोरगं काय नाही करतंय लग्नाच्या आधी आहे ना आपल्या आई बापाला एवढं जीव लावतंय सगळ्या गोष्टी करते नाही का. आणि लग्न झाल्याच्या नंतर ते बायकोचं ऐकणं असं ऐकणं तसं ऐकणं पण ऐकू ते बायकोचं ऐकत असतात असं नाही म्हणायचं आपल्याला. पण मग आई वडिलाला चेकच न विचारणं त्याच्या मनाच्या विरुद्ध जाणं हे काय नेमकं काय सांगशील तू आई याच्यातून. गाणं म्हणशील का तू बोलून दाखवून येईल काहीतरी. काय आता दाखवून बोलून काहीतरी. आता एक लहानपणापासून आता एका बाईला मुलगाच नसतंय अजिबात म्हणजे लेकरू बाळच नसते. मग ती खूप प्रयत्न करते लेकरू होण्याचे दिसायला मग प्रयत्न करते दवाखाने करते खूप करते. मग एक बाई म्हणते तुम्ही काय करा त्या देवापाशी जा कोणीतरी एखाद्या देवापाशी जा म्हणते. मग देवापाशी गेल्यावर ती जाते देवापाशी. आता लेकरू नाही म्हणल्यावर कसं असते काही जरी म्हणलं तरी करावंच लागत असते. मग काही जरी म्हणलं तर करणंच लागत असते. त्याच्यामुळं मग ती जाती देवापाशी. म्हणती देवा देवा काय बाई म्हणती मला लेकरू पाहिजेत. म्हणला ठीक आहे तू लेकरू पाहिजेत ना तू काय कर म्हणला जाय म्हणला बाजारात जाय आणि बाजारात जाऊन तिथं म्हणा पावशे फुटाणे द्या. हा पावशेर फुटाणे द्या म्हणते देव. मग ती म्हणते हो देवा जाते म्हणते आणि पावशेर फुटाणे घेते. मग पुन्हा जाते देवाजवळ. म्हणते देवा आता या फुटाण्यात काय करू म्हणला तू काय कर म्हणला पारावर जाऊन बस. काय म्हणला पारावर जाऊन बस म्हणला आणि तेवढे फुटाणे खाय तुझ्याजवळ लेकरं बाळ येतील म्हणला. पण ती काय म्हणली नाही देवा त्या द्यायचे आहेत का नाही द्यायचे असं नाही म्हणली देवाला काहीच. आणि देवाने नाही सांगली तिला ध्यान नाही राहिलं देवाला. मग म्हणती मग म्हणतोय मग पुन्हा खाती ती गेली पारावर खाल्ली फुटाणे. पावसेर फुटाणे खावस्तोवर तिथं 10 लेकरं आली असतील. लय तुम्ही आले ना तोंडा 10 लेकरं आली असतील. आता लेकरं गोळा होतातच ना मावशी काय खायली असं म्हणता येईल ना माणूस. तर त्या माऊलीनं त्या लेकराच्या हातावर एक दाणं तर देवा कशाचा फुटाण्याचा अजिबात दिलंच नाही. म्हणजे ती क्रिनिष्ठ बाई होती. काही बाया काय करतात ह्या बऱ्या घरच्या बाया असतात त्या रानात जर बाया जर गेल्या तर त्या बायाला भाकरीवरली भाजी कवा देणार नाही का. त्याचं जेवण झाल्यावर मग म्हणतात माय घेता का ग बाया म्हणतात हो काल घेवा माय आम्ही मग देते फेकून. मग ते कोण आल्या तुलन मलन टाक कुत्री आलं यालाच म्हणतात तुलन मलन टाक कुत्री आलं. मग ती फेकून देते. मग ही काय करते फुटाणे खाल्लेले असतात ना फेकून दिलेलं ते पण देव पाहते आणि कोणाच्या हातावर असं दिलेलं ते पण देव पाहते. ते धर्म असते. मग ती गेली तर मग म्हणते देवा म्हणते आता द्या मला लेकरू. म्हणला बर ठीक आहे. तू गेलती का म्हणे कुठं पारावर हो. बसली होती का हो. मग बसल्यावर मग तुझ्या जवळ लेकरं आलते का कोणी. ती म्हणते हो म्हणते लय मोठे लेकरं होते माझ्याजवळ. म्हणला एखाद्याच्या हातावर तुझ्या 4-5 दाणे दिले का फुटाण्याचे. ती म्हणते नाही.
मग मला तू लेकरू देऊ कशा पाहिजे? बरोबर आहे. तू एवढी किरिनिष्ठ बाई, तुला लेकरू देऊ कशा पाहिजे? देत नाही म्हणला तू लेकरू, तू जाय काय करायचं ते करून घे. म्हणजे आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचंच आलं नाही. देवाजीच्या जर मना आलं तर 1 वर्ष लागू देत नाही तर लेकरू होते माणसाला. कोणाला बी, गायलं हो, ढोराला हो, वासराला हो, कोणाला बी लेकरूच नाही. कोणती पद्धती असली ना, जर देवाच्या मनात असल्यावर 1 सेकंदात ते बाजूल करते. किती सणे असू दे काही असू दे. तसं आता कसं झालेलं हे, आता आपण गंजा करतो पण काही ना काही पण आपलं आडवं येत असेल. कोणाचा सराप म्हणा, कोणा आशीर्वाद दिलेला म्हणा, नाही तर काही पण आपल्या आडवं यायले नाहीत का. एवढे लोक हो हो म्हणून सोयरेख होत नाही म्हणले म्हणजे का जोख आहे का? ते तसं राहत आहे. त्याच्यामुळं लेकरू देत नसते. एखादं लेकरू नवस करते माणूस, बापा आसरा मायकाशी मला वर्ग होऊ दे, तुका नाही तर मी बोकड्या कापतो बाबा. हो, बोकड्याचा नवस बोललेली असती ती. मग आता पोरग झालं, बोकड्या कापला, सगळं झालं, लहानाचं मोठं झालं, तिनं लग्न केलं त्याचं. आणि ते पोरग लग्नाच्या आधी दारू जे असं पैसे डब्यात ठेवलेले चोरून न्यायचं आणि ते बिनफराकच खायचं पियाचं आईस करायचं. त्याच्या मायबापाने एकटं हे म्हणून धाकच नाही ठेवला. ते लाडाचा पाड आणि सांगून धाड ते आपल्यावर येत असते. ते जास्ती लेकराचा लाड नाही करायला पाहिजे. लाडाचा पाड आणि सांगून धाड. हे लेकर आहेत काही 100ची जर नोट असली तर डब्यातली चोरून येतात आणि काही तिकडं तितकी खास तर घरी येत नाहीत. म्हणजे मोठं होऊ देतच नाही. अशी लेकरं असतात की मायबापाला मांग सरून यायचं. आता कालची गोष्ट, त्या बिचारा ते दारू पित नाही, बायको इतकी गरीब आहे त्याची, लय मस्त नवरा बायको आहे तर, पण त्या बाबानं तुकार लोकाय संग्राहून दारू पाणी पियाचं शिकलं आणि मायबापाला वरी येऊ देव का न येऊ देव, पण त्याचं ते स्वतःच गेलं का नाही. दारू पिऊन त्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्या मायनं जे लहानाचं मोठं पाण्यात वागून तळ हाताचा फोड करून तिच्या डोसक्याला तेल भेटलं नसेल बिचारीचं, पण त्याच्या टाळवर घातलं असेल का नाही. मग हे असे जे लेकरं वागायले तर हे काय आहे, बायकोचं गिकोचं ते अवलादील, त्या दारू पिणाऱ्या अवलादील बायकोचं गिकोची किंमतच नसते. काय नाही असं दारू सोडून द्यायला पाहिजे का? बिलकुल दारू अजिबात. ती दारू एक अवदस आहे. जर 500ची नोट असली तरी 10 रुपयाची दारू पियाची असली ती 500ची मोडतोय का नाही. आणि जर घ्यायचं नसलं काही आपल्याला, जर घ्यायचं असलं आज म्हणते नको माय 500ची कहाणी मोडायची, जाऊ दे उद्या गिद्या घेता येईल म्हणते का नाही. असं असते ते. मग काय घरात आलं की सासू बोलती एक, सून बोलती एक, पुन्हा नंदत जर असली एखादी, ही काय भनभन लावायली ग म्हणते, हिच चांगलं काढ किंवा घार वडून नंदच असते. त्या तशा नंद असल्यावर नंद लय अवघड आहे बाबा. दारूवाल्याचं लय अवघड आहे अजिबात. दारूच म्हणजे जवळ धरायचं ना त्या दारूला. सत्यानाश होते. कोणतीच नाही. ती त्याची बायको काय म्हणती मग, तू कलालने बाई करुण कल नवरा पिते दारू, मात्र ती बरं वाटत नाही ना. दरुजात आल्यावर ती काय करणार हे. तू कलालने बाई करुण कल तू ह्या दारूच्या
पाण्याची उधारी तू ग सांग मला माझे ताई उधारी तू ग सांग मला अशी म्हणते. ती काळी कलालीन पैशासाठी ती येतच असते. आणि ती काळी कलालीन ऐकून ये बर बर घरी के घाल ती माळीला काय सांगूया येडीला गेला सासर गवारीला बाळ माझा गेला सासर गवारीला. कोण म्हणते त्याची माय म्हणती. अभिमान असते तिला बाळाचा. तिला वाटते पच्ची होऊ नये मिळाली लेकरात. मात्र दारू पिल्या पच्ची काय ते गटारात लोळलं काय त्याचं काहीच नसते. मात्र मायची माया पलटतच असते असे म्हणते.